नमस्कार. आज मतदार दिवस आहे आणि काँग्रेस पक्षाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आहे असं मला वाटते. आणि जसं अरविंद शिंदे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रात सगळीकडे हे कार्यक्रम घेतले जातात. साधारणतः एका मतदारावर 1000 रुपये इतका खर्च अवेअरनेससाठी करण्यात येतो. म्हणजे तुम्ही विचार करा, भारतातल्या मतदारांवर किती खर्च करण्यात आला असेल अवेअरनेस करण्यासाठी की मतदान कसं करायचं. परंतु इथे प्रश्न आहे की मतदान कसं करायचं हे लोकांना माहिती आहे. मतदान कुणाला करायचं हे प्रत्येकजण आपापलं ठरवत असतो आणि महाराष्ट्राने तर यावेळेस ठरवलेलं होतं की कुणाला मतदान करायचं. पण मग आता प्रश्न आहे की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं प्रबोधन कोणी केलं की ज्याच्यामुळे निवडणूकमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. आणि त्याबद्दल अरविंद शिंदे साहेब किंवा अभय छाजेडजी यांनी मला जे सांगितलं त्यानुसार ते मुद्दे जरी आपण लक्षात घेतले तरी आपल्या लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. आता आपण लोकशाहीच्या स्वातंत्र्याबद्दल विचार केला तर लोकशाहीचं स्वातंत्र्य कशामध्ये आहे? लोकशाहीचं स्वातंत्र्य केवळ संविधानात स्वातंत्र्य दिलं आहे म्हणून नाही, तर ज्या सगळ्या यंत्रणा लोकशाहीच्या आहेत, ज्याच्यामध्ये निवडणूक आयोग ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे, या सगळ्या यंत्रणा, पोलीस यंत्रणा असेल, तपास यंत्रणा असतील ईडी सारख्या, किंवा निवडणूक आयोग असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, या सगळ्या यंत्रणा स्वतंत्र आहेत का हा प्रश्न विचारात घेतल्याशिवाय लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे का हे आपल्याला लक्षात येणार नाही. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच विश्लेषण भारताच्या सध्याच्या परिस्थितीचं केलेलं आहे, जगभरात ते केलेलं आहे. आणि बहुतेकांचं म्हणणं हे आहे की भारतामध्ये यंत्रणांचं स्वातंत्र्य काढून टाकण्यात आलेलं आहे आणि ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने सरकार आले आहे असं सांगायचं, परंतु भ्रष्ट मार्गांचा वापर यंत्रणांच्या मदतीने करायचा आणि ती लोकशाही आहे असं आपल्याला सांगायचं, असं एक नाटक जे सुरू आहे त्याचा निषेध आज आपण मतदार म्हणून सगळ्यांनी केला पाहिजे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका निपक्षपातीपणे प्रामाणिकपणे पार पडल्या असं म्हणण्याची परिस्थिती नाही. आणि मी याचे उदाहरण तुम्हाला देईन. मी काय असं हवेतल्या हवेत बोलत नाहीये. आज वेगवेगळ्या ज्या निवडणुका चॅलेंज झालेल्या, नागपूर हायकोर्टात असेल, औरंगाबाद उच्च न्यायालयात किंवा मुंबई उच्च न्यायालयात, त्या विविध उमेदवारांतर्फे ज्या याचिका आम्ही दाखल केलेल्या आहेत त्याच्यामधून हे स्पष्टपणे दिसते की निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठरवून केलेला भ्रष्टाचार झालेला आहे. 50 लाख मतदार अचानक या निवडणुकीमध्ये कसे वाढले हा प्रश्न इथे बसलेल्या सगळ्यांनी विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला देता आलेलं नाही. वाढलेला जो डेटा आहे तो संशयास्पद आहे याच्याबद्दल वारंवार अनेकांनी आक्षेप घेतले, पण निवडणूक आयोग उत्तर देण्यासाठी बांधील नाही असं सांगण्यात आलेलं आहे. आता केवळ वाढलेला मतदारांचा डेटा नाही, विशिष्ट मतदारांची संख्या वाढवणं आणि अनेक मतदारांची संख्या घटवणं हे सुद्धा झालेलं आहे मी आपल्याला सांगतो. त्यामुळे ठरवून काही लोकांची मतदार म्हणून लोकसंख्या ऍड करायची मतदार म्हणून आणि अनेकांची लोकसंख्या मतदार म्हणून असलेली घटवायची, रद्द करायची, ही सुद्धा प्रक्रिया झालेली आहे. आणि ज्या पक्षाने 50 प्रमुख हे फार महत्वाचं आहे सांगितलं भारतातल्या सगळ्या जनतेला, किंवा निवडणुका जिंकायच्या असेल तर 50 प्रमुख आवश्यक आहे. काँग्रेसला बरेचदा अपयश आलं, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार असेल, शिवसेना असेल किंवा भारतातले अनेक पक्ष, त्यांना अपयश आलं. पण कॅडर बेस असलेल्या भारतीय जनता पक्षांनी 50 प्रमुख असलेल्या लोकांच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याचा सुद्धा आज मतदार दिवस असल्यामुळे विचार करायला पाहिजे. वाढीव मतदारांच्या वैधतेचे पुरावे मागण्यात आले, ते सुद्धा देण्यात आलेले नाही. की अचानक एवढा उत्साह लोकांमध्ये मतदार म्हणून कसा वाढला, अचानक ही प्रेरणा कशी झाली की आमचं नाव तिथे आलं पाहिजे, आमचं नाव मतदार यादीत दिसलं पाहिजे. कारण की लोकांना तर अपेक्षाभंग सगळ्याच राजकीय पक्षाकडून झालेला होता. कोणी स्वतःहून मतदान करण्यासाठी जातील अशी परिस्थिती नव्हती. अशा वेळेस 2014 पासून असं कोणतं चित्र बदललं की लोकांमध्ये उत्साह संचारला की आमचं नाव मतदार यादीत असलं पाहिजे. आणि हा उत्साह येण्याचं कारण काय हे शोधणं हा संशोधनाचा विषय आहे. दुसरं की निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी काम करत आहेत असं आता जाहीरपणे केवळ रस्त्यावर नाही
तर न्यायालयांमध्ये सुद्धा बोललं जायला लागलं. जरी काही न्यायाधीश हे भारतीय जनता पक्षाचे किंवा केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली बाटिक झालेले असले, बाटलेले असले, न्यायनिष्ठ राहिलेले नसले, तरी अनेक न्यायाधीश अजूनही चांगले आहेत. आणि सध्या मतदारांना न्याय मिळवायचा असेल, लोकशाहीला न्याय मिळवून द्यायचा असेल, तर लोकशाही चांगल्या न्यायाधीशांच्या शोधात आहे. आणि हे चांगले न्यायाधीश कधीतरी मिळतील जरूर. ते आहेत, त्यांच्यासमोर मुद्दाम या केसेस पाठवल्या जातात. आणि जे पायरेटेड स्वरूपाचे बुद्धिमत्ता असलेले न्यायाधीश आहेत, त्यांच्यासमोर मुद्दाम या केसेस लावल्या जातात. हे सुद्धा वास्तव आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता याचा अर्थ मी न्यायव्यवस्थेचा अपमान करत आहे का? मुळीच नाही. प्रत्येक यंत्रणेमध्ये काही वाईट लोक आहेत. आमच्या वकिली व्यवसायामध्ये, डॉक्टर व्यवसायामध्ये जे किडण्या वगैरे काढून विकतात, अशा वाईट प्रवृत्तीचे काही लोक हे निवडणूक आयोगामध्ये आहेत आणि काही जण न्यायाधीश सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे त्या काही वाईट लोकांना काढलं तर यंत्रणा स्वच्छ होऊ शकते आणि ते मोठं आव्हान आपल्यासमोर आहे असं मला वाटतं. आता काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर सांगतो. मी आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मागच्या वर्षीचं ते पत्रक वाचत होतो. नॅशनल वोटर्स डे साजरा करताना नरेंद्र मोदी यांनी जे म्हटलेलं आहे की नॅशनल वोटर्स डे इज अन ऑकेजन टू ॲप्रिशिएट द रिमार्केबल कॉन्ट्रीब्युशन ऑफ इलेक्शन कमिशन टू स्ट्रेंथन अवर डेमोक्रेटिक फॅब्रिक and ensure smooth conduct of election. This is also a day to spread awareness on the need of ensuring voters registration, particularly among the youth. असं त्यांनी म्हटलेलं. आता यांच्यातलं एक एक वाक्य कोणीतरी लिहून दिलं असेल आता ते त्यांना, आणि त्यांनी ते पोस्ट केलं असेल. परंतु नरेंद्र मोदींनी जे काही पोस्ट केलेलं आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो वोटर्स रजिस्ट्रेशनवर त्यांचा भर आहे असं दिसतं. मी जे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की वोटर्स रजिस्ट्रेशनवर भर आहे असं दाखवण्याच्या नावाखाली खरा भर हा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने यावर्षी वोटर्स डिलिशनचा ठेवलेला होता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं त्यांचं लक्ष यावेळेसचं मतदार याद्यांमधून निवडक नावं कमी करणं हेच होतं. आणि निवडणूक याद्यांचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे. त्यांनी फाउंडेशन डे म्हटलं. खरं तर नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती, मी अत्यंत स्पष्टपणे आपल्यासमोर बोलता, मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, पण मी लोकशाहीचा सदस्य आहे, संविधानाचा सदस्य आहे. म्हणून या लोकांनी मला आदराने इथे बोलावलेलं आहे. त्याच अर्थाने मी आपल्यासमोर अत्यंत स्पष्टपणे सांगतो की नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तशा प्रकारच्या प्रवृत्तींनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं फाउंडेशन उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि हे आपण अत्यंत गंभीरपणे घेतलं पाहिजे. एक TN सेशन होते, निवडणुकीचे कायदे हेच होते, आणि एक TN सेशन नावाचा माणूस होता, तो त्या निवडणुकीच्या कायद्यांची अंमलबजावणी करत होता. आणि जेव्हा त्यांना प्रश्न विचारला एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे, अजूनही तो यूट्यूबवर उपलब्ध आहे तो प्रश्न आणि उत्तर, त्यांना विचारलं की तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय खायला आवडते, तर TN सेशननी सांगितलं की मी कमीत कमी एक नेता दररोज खातो, मला ब्रेकफास्टमध्ये एक नेता पाहिजे, कारण की भ्रष्ट नेत्यांना संपवलं पाहिजे याच्यासाठी मी काम करतो, असं TN सेशन यांचं म्हणणं होतं. एक निवडणूक आयोग काय करू शकतो हे TN सेशन यांनी दाखवलं की भिंती रंगवणं बंद केलं, लाऊडस्पीकर आणि भोंगे बंद केले की मतदारांची तुम्ही हॅरेसमेंट करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांनी काम केलं आणि तो निवडणूक आयोग यांनी आज भ्रष्ट केला, उद्ध्वस्त केलेला आहे. त्यानंतर त्याच्यातल्याच काही गोष्टी मी आणखी आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं की 5-fold इन्क्रीज इन द नंबर ऑफ पोलिंग स्टेशन्स. पोलिंग स्टेशन वाढवण्यावर यांनी भर दिला. यांनी नेहमी, तुम्ही बघा, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती किंवा केंद्र सरकारची कार्यपद्धती किंवा इथे असलेल्या राज्य सरकारमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती सुद्धा बघा, इन्फ्रास्ट्रक्चरवर यांचा फार भर आहे. खूप जास्त काहीतरी वाढवायचं, खूप जास्त काहीतरी सुशोभित करायचं, त्याच्यावर सगळा पैसा खर्च करून टाकायचा आणि आपण विकास केला असं सांगायचं. यांनी मतदारांना विकसित होऊच दिलं नाही. आणि याच्याबद्दल डॉक्टर आंबेडकरांचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, ते मी आपल्याला सांगतो जरूर. आंबेडकर म्हणाले की भारतीय लोकशाहीतील बहुमत हे सांप्रदायिक बहुमत आहे. लोक पक्ष किंवा विचारधारेला मत देत नाहीत, तर स्वतःच्या जातीला, धर्माला मतदान करतात. इतर देशांमध्ये बहुमत राजकीय स्वरूपाचं असते, आपल्या देशामध्ये ते सांप्रदायिक आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाने ओळखलं. संविधान 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 करत बसले नाही ते.
त्यांनी सांगितलं अमित शहानी आपल्याला संसदेमध्ये, ते संविधान करत नाही. हे लोक संविधान करतात, त्यामुळे हे मागे राहिले. आणि संप्रदाय महत्वाचा आहे, संविधान नाही हे म्हणणारे राजकीय पक्ष आज समोर गेलेले आहेत. हे वास्तव सुद्धा आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे. बेस्ट इलेक्शन प्रॅक्टिसेस अवॉर्ड दिला यांनी 2023 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते. म्हणजे जे मतदार केंद्रावर काम करतात त्या अधिकाऱ्यांचं कर्तव्यच आहे काम करणं. चांगलंच काम त्यांनी केलं पाहिजे, प्रामाणिकच काम त्यांनी केलं पाहिजे. बेस्ट प्रॅक्टिसेस कोणासाठी आणि कोणत्या वापरल्या हे सांगा तुम्ही. कोणाला तरी खूप चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार दिला असेल तर त्या मतदार केंद्रावर त्या अधिकाऱ्यांनी कोणती चांगली प्रक्रिया वापरली याचं तुम्ही वर्णन करून सांगा ना आम्हाला पुरस्कार देताना. आणि मग कदाचित तशा प्रकारची प्रक्रिया सगळीकडे केली जाऊ शकते. आणखी एक दोन गोष्टी सांगतो आणि थांबतो. अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलं होतं, द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लाईज एंटायरली इन द डिटर्मिनेशन ऑफ ईच सिटीजन डिफेंडिंग इट. ओनली इफ एव्हरी सिटीजन फील्स ड्युटी बाउंड टू डू दिस, शेअर इन द डिफेन्स, द कॉन्स्टिट्यूशन राईट्स आर सिक्युअर्ड. की आपल्याला संविधानाची शक्ती पूर्णपणे रक्षा करायची असेल तर नागरिकांच्या इच्छाशक्तीवर ते अवलंबून आहे. आज काय झालेलं आहे लक्षात घ्या, की संविधानाचं संरक्षण केलं नाही तर चालेल, आपल्या राजकीय पक्षाचं संरक्षण केलं पाहिजे, ही प्रवृत्ती वाढवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा 2014 मध्ये अभियान राबवण्यात आलं, मिस कॉल द्या आणि सदस्य व्हा, तो खरं भारताला लागलेला मिस कॉल होता. परंतु अनेक लोकांनी मिस कॉलवर आधारित मतदार म्हणून आपण त्या पक्षाचे सदस्यत्व घेतलं. आणि आज एका जगामधल्या सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेल्या राजकीय पक्षांनी असं चित्र निर्माण केलेलं आहे की त्या राजकीय पक्षाचे सदस्य अनेक जण आहेत, पण भारतीय संविधानाचे सदस्य उरले नाही, आपल्या समाजाचे सदस्य उरले नाही आणि कोणीही विचार करणारे सदस्य उरले नाही. आणि त्यामुळे हे वाक्य जे अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलं ते महत्त्वाचं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो अभय छाजेड यांनी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा मांडला होता, आता पण काँग्रेस पक्षाने तो सर्वोच्च न्यायालयात मांडला आणि काही जणांनी उच्च न्यायालयात सुद्धा मांडलेला. ते लक्षात घ्यायला पाहिजे की लोक काय म्हणतात, कायदा कुठे बदलला, निवडणूक कायदा तोच आहे. निवडणूक कायदा न बदलता नोटिफिकेशनच्या माध्यमातून यांनी कायदा उद्ध्वस्त केलेला आहे. आणि त्याचं पहिलं नोटिफिकेशन मी आपल्याला सांगतो अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे. की कोणीतरी माहिती काही मागितली, म्हणजे 17C फॉर्म मागितले किंवा इतर काही फॉर्म मागितले निवडणुकीचे. खरं तर सगळे निवडणुकीचे फॉर्म माहिती अधिकार कायद्याखाली द्यायला पाहिजे. सगळे निवडणुकीचे फॉर्म हे निदान उमेदवाराला तरी द्यायला पाहिजे, पण ते देत नाहीत. त्यांनी सर्क्युलर काढलं, नोटिफिकेशन काढलं की निवडणूक आयोगाला माहिती अधिकाराखाली तुम्ही अशी माहिती मागू शकणार नाही. म्हणजे कायदा बदलला का नाही, नोटिफिकेशन काढलं. मग आता इथे प्रश्न काय आहे, मी छाजेड साहेबांशी बोलत होतो, प्रश्न काय आहे की माहिती मागण्याचा हक्क हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असं जर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जीवन जगण्याच्या हक्काचा अविभाज्य घटक माहिती मागणे हा आहे. मग माहिती मागण्याचा अधिकार तुम्ही काढून घेऊ शकता का निवडणूक आयोग? केवळ संरक्षणाबद्दलची माहिती मागू शकत नाही. कोणते आर्मामेंट्स तयार केलेले असतील, स्फोटकं तयार केलेली असतील, देशाच्या संदर्भात दळणवळण यंत्रणा बॉर्डरवर उभी केली असेल, 3च गोष्टी मागू शकत नाही, बाकी सगळ्या गोष्टी भारतातल्या मागितल्या जाऊ शकतात. मग तुम्ही माहिती का देत नाही? आणि हे म्हणतात निवडणूक आयोगासाठी बेस्ट प्रॅक्टिसेस अवॉर्ड देतो. हे सगळं नाटक आहे, हे लक्षात घ्या. मतदारांची फसवणूक आहे. आणि त्यामुळे निवडणूक कायद्यामधील बदल हे अत्यंत गंभीर आहे. आता एक शब्द आहे जस्टिसिएबल. जस्टिसिएबल म्हणजे काय? न्याय मागण्यायोग्य, दाद मागण्यायोग्य गोष्टी. मग यांनी काय केलं, याला दादच मागता येणार नाही अशा स्वरूपात त्या नोटिफिकेशनला आणलं. मग परत इथे आपण आंबेडकरांच्या पुतळ्यात जो बसलो आहे म्हणून मी सांगतो आपल्याला, आंबेडकरांना विचारलं की सगळ्यात महत्त्वाचा अधिकार कोणता आहे? त्यांनी सांगितलं न्याय मागण्याचा, दाद मागण्याचा अधिकार सगळ्यात महत्त्वाचा. सगळे अधिकार दिले आणि दादच मागायचे नाही असं म्हटलं तर हे अधिकार बिनकामाचे आहे. नरेंद्र मोदींनी हे सगळे अधिकार बिनकामाचे करून टाकलेले आहे. जस्टिसिएबल राईट्स त्यांनी काढून टाकलेले आहे.
आणि त्यामुळे दाद मागण्याचा हक्क आर्टिकल 32 नुसार दिलेला हा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी उद्ध्वस्त केलेला असल्यामुळे आज मतदार दिवस असताना आपण सगळ्यांनी दुःख व्यक्त करायला पाहिजे की इतक्या वाईट पद्धतीने यांनी असहमती आणि टीका यांना गुन्हा ठरवलेला आहे. मग इथे कोण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आता मागे पण त्यांनी कायदा आणण्याचा प्रयत्न केला, आता कायदा त्यांनी पुन्हा मांडला की जे कोणी सरकारवर टीका करतील, व्यवस्थेबद्दल बोलतील, व्यवस्थेच्या चांगुलपणा टिकला पाहिजे याच्याबद्दल बोलतील, त्यांना ते अतिरेकी, दहशतवादी, नक्षलवादी ठरवू शकतात. हे किती भयानक आहे हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जे केवळ संप्रदायाला, धर्माला, जातीला मत देतात अशा लोकांचं प्रबोधन काय केलं तुम्ही जर त्यांच्यावर खर्च केलेला आहे? तो अधिकार आणि हक्कांचा स्रोत हे कर्तव्य आहे असं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे. इथे कर्तव्यात कसूर करणारे, कर्तव्य सोडून देणारे जे अधिकारी आहेत त्यांना प्रमोशन्स मिळत आहेत. मुद्दामून निवडणूक आयोगाच्या कमिशनर्सची संख्या आपल्या आटोक्यात ठेवली जाते. कोणाला नेमायचं? आपल्या दृष्टीने कर्तव्य चांगलं करणारं, आपल्या बाजूनी बोलणाऱ्या लोकांची नेमणूक केली जाते. मग इथे कशाचं कर्तव्य कोण निभावतात आणि मतदार दिवस साजरा करतात? आपण नागरिकांनी प्रश्न विचारायला पाहिजे. शेवटचा मुद्दा माझा एवढाच आहे की आर्टिकल 13 जे आहे भारतीय संविधानातलं, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाशी एकरूप नसलेले, संविधानिक विचारांशी सुटेबल नसलेले असे कायदे करता येत नाही. मग निवडणूक आयोगाने जे काही कायदे तयार केले नोटिफिकेशनच्या माध्यमातून, ते जर संविधानाशी सुसंगत नाही तर मतदारांनी केवढा मोठा मोर्चा भारतात खरं तर काढला पाहिजे. संविधानावर हमला आहे हा की नोटिफिकेशन काढलं जाते की सर्वोच्च न्यायालयाने 2013 निर्णय दिला आणि सांगितलं की 100% व्हेरिफिकेशन होणार नाही, पण 5% एकूण EVM संख्येच्या 5% EVMचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. एवढंच त्यांनी सांगितलं 2 पॅरेग्राफमध्ये, पण प्रक्रिया सांगितली नाही. आणि प्रक्रिया सांगितली नाही म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्यांचे गुलाम असलेले निवडणूक आयोग जे आहे त्यांना कामाशी लावलं आणि नवीन एक SOP तयार केली आणि सांगितलं की आम्ही एक मशीन घेणार, त्याच्यामधला डेटा ते काय बर्न मेमरी ते आम्ही इरेज करणार आणि त्याच्यावर तुम्हाला आम्ही डमी वोटिंग करून दाखवणार आणि त्याची मतमोजणी करून दाखवणार. असं नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलंच नाही आहे. त्यांनी 5% व्हेरिफिकेशन सांगितलेलं आहे. त्या वोटिंग मशीनमध्ये जे मतदान झालं असेल त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतो आहे की निवडणुकीचे कायदे बदलायचे नाही, पण नोटिफिकेशन असे आणायचे आणि त्याला दाद मागण्याचा हक्क नाही असं सुद्धा सांगायचं. आणि काही न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात तिथे बसून सांगतात की तुम्ही जिंकले की तुम्ही संविधानाबद्दल बोलता, तुम्ही हरले की संविधानाबद्दल बोलता, तुम्ही हरले की EVM मशीनबद्दल बोलता. असं नाही आहे, शंका आहे लोकांना. म्हणून शेवटचं उदाहरण मी आपल्याला देतो आणि थांबतो की रामाचं नाव घेणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की रामायणामध्ये सीतेवर शंका घेतली एका धोब्यानी म्हणून त्या रामाने सीतेला अग्निपरीक्षेला जायला लावलं. तुम्ही जर रामाचं नाव घेत असाल आणि रामाचे विचार मान्य करत असाल तर प्रभू रामचंद्राला स्मरून तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय मतदारांच्या मनात तुमच्या विजयाबद्दल शंका आहे आणि तुम्ही अग्निपरीक्षेला तयार झालं पाहिजे. 5% व्हेरिफिकेशनला का घाबरता एवढे तुम्ही? हा प्रश्न मतदारांनी विचारला पाहिजे. तरच महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, भ्रष्टाचार आहे, तो थांबेल असं मला वाटते. शेवटचं उदाहरण म्हणून मी सांगतो एम के मडवी म्हणून एक उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आहे. त्यांनी नवी मुंबईतून निवडणूक लढवली. जेव्हा मतदार याद्या विधानसभेच्या आधी तयार होत होत्या आणि त्या जाहीर झाल्या, त्यांनी जाहीर झाल्या मतदार याद्यांवर आक्षेप घेतले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे नावं डिलीट करत आहेत, म्हणजे जाहीर होण्याच्या आधी डिलीट करण्याच्या बद्दलचं त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं की आम्ही एवढे 45,000 नावं डिलीट करत आहेत मतदारसंघात. मग त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी हे सिद्ध केलं की हे 45,000 मतदार डिलीट करण्यासाठी अर्ज केले असं तुम्ही म्हणता. त्यांनी अर्जच केलेले नाही. जवळपास 17,000 मतदारांचे डिलीट करणार होते नावं, ते त्यांनी केले नाही. मग बाकीच्यांबद्दल ते म्हणाले की तुम्ही पुरावे आणा तर आम्ही करतो. आम्ही कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सबमिट केलेले आहे अनेक मतदारांचे की आम्ही अर्जच दाखल केला नाही, आम्हाला अर्ज द्या माहितीच्या अधिकाराखाली, आम्ही आमचं नाव डिलीट करण्याचा अर्जच केला नाही.
आता इथे कायद्यामध्ये कसं आहे की एक कोणी पण व्यक्ती म्हणजे समजा अरविंद शिंदे साहेब गेले आणि 5 जणांची नावं संशयास्पद डिलीट करा असा अर्ज दिला, तर निवडणूक आयोगाचं काम काय आहे की त्यांनी त्या 5 जणांच्या संदर्भातली नोटीस काढली पाहिजे, त्यांच्या घरी ती नोटीस गेली पाहिजे, व्हेरिफिकेशन करण्यासाठी अधिकारी गेला पाहिजे. यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं व्हेरिफिकेशन करायचं नाही, भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की 5-5 नावं डिलीट करण्याचे अर्ज सगळ्यांनी करायचे आणि अशा पद्धतीने नावं जे त्यांचे मतदार नाही त्यांचे नावं ठरवून डिलीट झालेले आहे. त्यामुळे EVM घोटाळ्यापेक्षा सुद्धा मोठा घोटाळा हा निवडणूक याद्यांचा घोटाळा आहे आणि तो भ्रष्टाचार जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची निवडणूक आणि त्याच्यामध्ये मिळवलेला विजय या तिघांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आपले एकनाथ शिंदे यांनी मिळवलेला विजय लोकशाहीवरचा काळिमा आहे, हा काळवंडलेला विजय आहे आणि त्याचा आज आपण सगळ्यांनी निश्चित केला पाहिजे. प्रश्न असतील तर विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.